मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मेचा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, आता 2-3 दिवसापासून रोज लवकर पहाटे रिव्ह्यू येतात, त्यामुळे भारी वाटतंय हा. चला तर मग आजचा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका, बघत राहा. ठरलं तर मग खूप जबरदस्त दाखवला त्यांनी आजचा भाग. प्रिया आता सदा महिन्याला संपवायचा कट रचते बरं का, पण तत्पूर्वी कालचा जो आपण कृष्णाचा सीन पाहिला ना, तो आता संपत आलाय. सुरुवातीला प्रिया म्हणत असते रविराजांना, बाबा तुम्ही या कृष्णाला सांगा ना, ही मला तिचं शेत नांगरायला लावते, मला नाही करायचंय बाबा हे सगळं. रविराज प्रियाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढत म्हणतात, असाच एक जमिनीचा तुकडा मी तुला सुद्धा दिला होता, तुला दागिने घातले होते, तुझ्या नावाने इन्शुरन्सच्या पॉलिसी काढल्या होत्या, पण तू काय केलंस? माझी सगळी प्रॉपर्टी, माझी सगळी इस्टेट घशात घालायला निघाली होतीस का? माझ्या प्रेमाची ही ही अशी परतफेड केलीस? मी माझ्या आयुष्यात माझ्या घरात तुला थारा दिला ना, याचा पश्चाताप होतोय मला आता. तू माझी मुलगी असूच शकत नाही, तुझं आणि माझं कसलंच नातं नाहीये. हे सगळं सायली आणि अर्जुन फोनवर व्हिडिओ कॉलद्वारे बघतायत कृष्णाच्या मोबाईलवर. रविराज प्रियाला असं वाटेल तसं बोलतात आणि निघून जातात. आता प्रियाला हे सगळं खूप इन्सल्टिंग वाटत असतं बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, ए सायली, मी एक काम करतो, या व्हिडिओचे काही फोटोज काढून घेतो. माझं मूड ऑफ असला ना की मग माझा मूड एकदम बरा होईल हे फोटो पाहिल्यावर. कृष्णा तिकडनं म्हणत असते, हो हो काढून घ्या भाऊ. इकडे आता प्रिया म्हणत असते या कृष्णाला, ए बाई, अगं ए मी हातपाय जोडते तुला, अगं माझी कंबर कामातून गेलीये, माझे पाठीचे तुकडे तुकडे झालेत, जाऊ दे ना मला, जाऊ दे ग बाई. सायली म्हणत असते व्हिडिओ कॉलवर, अगं प्रिया, ही तर तुझी शिक्षा आहे ग, ही शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे. शेत नांगरून तुझं शरीर जरा अर्धमेलं होईल, पण जेव्हा तुझं खरं सत्य समोर येईल ना, तेव्हा मात्र तुला मेल्याहून मेल्यासारखं होईल प्रिया. सायली आता असं बोलते आणि फोन कट करते. प्रिया आता विचार करत असते इथून पळून जावं, पण कृष्णा तिला म्हणते, अय का बरं थांबलीयस, चल पर टोकापर्यंत नांगरायचंय तुला, चल चल नांगर. प्रिया आता ते शेत नांगरायला लागते आणि आता कृष्णा पुन्हा सायलीला व्हिडिओ कॉलवर ते दाखवत असते. प्रिया आता म्हणजे एवढाच काय, तो यांनी सीन घेतला बरं का, पण प्रियाला खरंच खूप इन्सल्टिंग फील होत असतं की हे आपल्यासोबत काय होतंय. आता खूप वेळ ती शेत वगैरे नांगरायला लावतात, अर्जुन सायली व्हिडिओ कॉलवर हसत असतात आणि इथेच त्यांनी हा सीन संपवला. आता लगेच पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय प्रिया घरी आली आहे आणि तिचे काहीतरी कपडे का काय येते तिने जोरात खाली आपटलेत आणि खूप तडफड करतीये. स्वतःशीच खूप चिडचिड करत असते प्रिया. आणि आतापर्यंत तिने जे जे केलं ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी, ते एक छोटासा सिक्वल त्यांनी इथे दाखवून दिला आपल्याला. प्रियाने ते पेपर अश्विनच्या बेडरूममधून घेतले, तिथे शेतात पुरले, शेतात गेल्यावर कृष्णाने आणि त्या काकाने तिची फजिती केली, हे सगळं तिला आठवतं आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं होतंय. म्हणजे पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा की का मी ते पेपर पुरायला गेले, ते जर जवळ ठेवले असते तर बरं झालं असतं, असं काहीतरी तिला वाटतंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, ती मनाशी काय बोलते, मोठ्याने आरडाओरडा करत बोलत असते, ती सगळीकडून माझीच कोंडी होते, का सगळीकडनं माझी कोंडी होते. त्या अर्जुन सायलीला चारी बाजूने मदत मिळतीये, पण इथे माझीच कोंडी होते. माझ्यासाठी रचलेला सापळा आणखीन घट्ट होत चाललाय. मी काय करू आता? ज्या गोष्टीची सगळ्यात जास्ती भीती आहे मला, ती गोष्ट कधीही होऊ शकते. अर्जुन सायलीला DNA रिपोर्ट कधीही मिळतील आणि एकदा का त्यांना DNA रिपोर्ट मिळाले तर मी बबली लोखंडे हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल. मग मी काय करू मी? प्रिया नुसती पाय आपटत असते, तिचे कपडे फेकून देत असते, डोक्याला हात लावून मोठ्याने आरडाओरडा करत असते. आणि आता ती थंड डोक्याने विचार करायला लागते काही सेकंद थांबून आणि म्हणते स्वतःला, नाही, आता अर्जुन आणि सायलीच्या मुळावर शेवटचा घाव घालायला हवा. आणि हा घाव शेवटचा असेल. अर्जुन सायलीकडे माझ्या विरोधात सगळ्यात मोठा जो पुरावा आहे ना, तो नाहीसा करायला हवा. असं म्हणून प्रियाने कोणाला तरी फोन केलाय आणि मी सांगते ते ऐक, मी जे काम सांगितलंय ते व्यवस्थित कर. एवढंच प्रिया बोललेली दाखवली आहे आणि पुढे तिचा आवाज म्यूट केलाय. आता प्रियाने तिच्या कुठल्या तरी एका माणसाला बोलवलंय आणि त्या माणसाकरवे तिने एक इंजेक्शन मागवलंय आणि सदा महिन्याला पळवण्याचा प्लॅन तिने रचलाय. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली आणि अर्जुन दिसत आहेत आपल्याला बेडरूममध्ये. सायली अर्जुनला पाणी आणून देते आल्या आणि म्हणते, बरं झालं ना कृष्णाने प्रियाला वेळेत पकडलं, त्यामुळे आपल्याला कळलं तरी की प्रिया रविराज काकांच्या मालमत्तेचे पेपर लपवते. अर्जुन म्हणतो, ती प्रॉपर्टी सिनियरची असली तरी ती त्याने प्रियाच्या नावावर केली होती ना. सायली म्हणते, प्रियाच्या नाही, तन्वीच्या नावावर केली होती, प्रियाचा त्यात एकही रुपया नाहीये. अर्जुन म्हणतो, अगं पण तिने खूप विचार करून ठेवला होता ना, प्रियाला तसं वाटत नाहीये.
तिला माहिती होतं आपण इथून बाहेर पडलो तर ती सिनियरचाच पैसा वापरणार होती ना, त्यामुळेच तर तिने ते पेपर लपवले होते. सायली म्हणते, जोपर्यंत तिचं खरं सत्य जगासमोर येत नाही ना तोपर्यंत ती ही अशा गोष्टी करतच राहणार आहे. अहो, एकदा का आपल्या हातात महत्वाचा पुरावा आला ना की मग आपल्याला तिला बरोबर एक्सपोज करता येईल. अर्जुन म्हणतो, आपल्या हातात DNA रिपोर्ट यायलाच हवेत. थांब सायली, मी त्या डॉक्टरांना फोन करून विचारतो की DNA रिपोर्टचं नेमकं स्टेटस तरी काय आहे. बापरे प्रेक्षकांनो, महिना झाला त्या DNA रिपोर्टला. आता अर्जुनने त्या डॉक्टरांना फोन लावला आणि विचारतोय, हॅलो डॉक्टर, DNA रिपोर्ट कधीपर्यंत मिळणार आहेत आम्हाला? त्यावर ते डॉक्टर म्हणतात, सर मी तुम्हाला फोनच करणार होतो, तुमचं काम ना खूप कॉन्फिडेन्शियल आहे, काळजी करू नका, मी आज रात्रीपर्यंत तुम्हाला रिपोर्ट आणून देतो, फार फार तर उद्या सकाळी. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. सायली म्हणते, चला आता प्रियामध्ये आणि आपल्यामध्ये आजची रात्र आहे, उद्या सकाळी प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. अर्जुन म्हणतो, DNA रिपोर्ट सोबत आपल्याला संतोषचं खरं स्टेटमेंट पण लागणार आहे सायली, तोच आहे आता. प्रियाने खून का केला आणि प्रियाने खून केला या सगळ्याचा आय विटनेस. तेव्हा एक पुरावा आपल्या हातात आहे आणि प्रियाने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला आता मिळणार आहे. आजचा एपिसोड कमाल आहे बरं का प्रेक्षकांनो. एवढ्या स्पीडली त्यांनी ते पुढे सगळं सरकवलंय ना की विचारूच नका. एवढंच नाही तर त्यांनी काल प्रोमो पण रिलीज केलाय की प्रियाच्या बाबतीत जे DNA रिपोर्ट आहेत ना ते सगळं सत्य आता सायली सगळ्यांसमोर आणणार आहे आणि प्रियाला घराबाहेर हकलणार आहे आणि प्रचंड मारणार आहे प्रेक्षकांनो प्रियाला. मी तुम्हाला एक गंमत सांगते आज बघा. आता पुढे म्हणजे प्रोमोच्या वेळेला सांगते पुढच्या. प्रिया आता बाहेर निघालेली असते तेव्हा अश्विनला गाठते. अश्विन घरी येत असतो तेव्हा आता प्रिया म्हणते, बरं झालं अश्विन तू इथे दिसलास, घरात कोणी आपल्याला भेटू देत नाहीये रे. अश्विन म्हणतो, मला नाही बोलायचंय तुझ्याशी एक अक्षरही बोल. प्रिया त्याला म्हणते, थांब ना अश्विन, अरे मला तुझ्याशी बोलायचंय ना रे. अरे माझ्यावर जे आरोप झाले ना ते सगळ्याच्या बाबतीत माझ्याकडे उत्तर आहे. हे बघ अश्विन, मी दुसऱ्या कोणाला आन्सरेबल नाहीये, मला फक्त तुला उत्तरं द्यायची आहेत, कारण मी फक्त तुला उत्तरं द्यायला बांधिले. ऐक ना रे अश्विन. अश्विन तिला इग्नोर करून पुढे जात असतो तेव्हा प्रिया त्याचा हात धरते आणि म्हणते, ऐक ना अश्विन. अश्विन चिडून म्हणतो, मला हात नाही लावायचा असा. प्रिया म्हणते, ऐक ना अश्विन, 2 मिनिटं ऐक प्लीज. हे बघ अर्जुन आणि सायली माझ्या विरोधात आहेत कधीपासून, हे तुला चांगलंच माहिती आहे. अरे त्यांनी मुद्दाम मला घराबाहेर काढले प्लॅन करून. अरे हे सगळं खोटं नाटं मुद्दाम रचतायत रे ते माझ्या विरोधात. अश्विन म्हणतो, खोटं ते नाही बोलत आहेत, खोटं तू बोलतेस. प्रिया म्हणते, हे बघ अश्विन मला मान्य आहे माझ्याकडनं चुका झाल्यात, मी अमान्य नाही करत. हे बघ त्या सगळ्या चुकांसाठी एक संधी दे रे मला प्लीज. हे बघ अश्विन, मी स्वतःलाही संधी देईल आणि माझ्यातले सगळे दोष बाजूला करेल रे आणि तुला कंप्लेंट करायला एकही संधी देणार नाही, मी प्रॉमिस करते. हे बघ लग्नानंतर मी फक्त तुझी आहे रे, मी दुसऱ्या कुठल्या पुरुषासोबत नव्हते, मी हा आरोप नाही सहन करणार रे. अश्विन म्हणतो, गप्पा बसा, तुला ना मला बिलकुल या घरात बघायचं नाहीये. हे बघ तन्वी, मला माहित नाही मम्मा डॅड अर्जुन सायली यांच्या मनात काय क्लिअरिटी आहे, पण माझ्या मनात मात्र स्पष्ट आहे, मला तू माझ्या आयुष्यात नकोय. प्रिया त्याला इमोशनल करायला जाते बरं का. शेवटी मी माणूस आहे ना रे, प्रेमाशिवाय वाढले. आश्रमात असताना पुढे ती काही बोलणार तेवढ्यात अस्मिता येते बरं का पलीकडनं आणि मोठ्याने ओरडते, तन्वी अगं आता तरी लाज ठेव. अस्मिताच्या हातात बाळ सुद्धा आहे. अस्मिता बाळाला ऊन देण्यासाठी म्हणून बाहेर आलेली असते आणि हे दृश्य बघून चिडते. प्रियाला ती खूप सुनावते आणि म्हणते, काय गये तन्वी, काही झालं की मी कशी आश्रमात वाढले कशी वागले सगळं सांगत असते, पण त्याच आश्रमात सायली पण वाढली ना. अगं तिच्या पायाशी उभी राहायची लायकी पण नाहीये ग तुझी. तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घातल्या, पण तू ना कॅरेक्टरलेस निघाली आहेस. थोडी जरी शरम असेल ना तुझ्यात तर या घरातून निघून जा. प्रिया म्हणते, अगं अस्मिता असं काय बोलतेस, अगं मी या घरची सून आहे, मी अशी कशी घराच्या बाहेर जाऊ ग, मी अश्विनची बायको आहे. अस्मिता म्हणते, हेच तर आमचं दुर्दैव आहे. अश्विनला तू आता नकोय, आम्ही त्याला आता अजिबात थोडाही त्रास होऊ देणार नाहीये, खबरदार त्याच्या आजूबाजूला दिसलीस तर. प्रिया म्हणते, असं का बोलतेस अस्मिता, अगं आपली किती छान मैत्री होती, आपले विचार किती चांगले जुळत होते, आपण प्रत्येक गोष्ट एकत्र करत होतो ना. मला असं जाणवलं प्रेक्षकांनो की प्रियाने मुद्दाम अस्मिताला हा टोमणा मारला. त्यावर अस्मिता तिला उत्तर देते, अगं हाच माझा मूर्खपणा होता ना, माझं नशीब, मी सावरले. प्रिया म्हणते, अगं पण मग मला सावरायची संधी कोणी का देत नाहीये. अस्मिता म्हणते, खूप संधी दिल्यात तुला, नेहमी तू आधीपेक्षा जास्ती मोठे गुन्हे करत आली आहेस, आता आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. चल बरं अश्विन, आपणच इथून जाऊयात. या बाईने कितीही कांगावा केला ना तरी हिच्याशी इथे बोलत बसायची आपल्याला गरजच नाहीये. चल अश्विन चल. अस्मिता अश्विनचा हात धरते आणि घेऊन जाते त्याला घरात.
प्रिया आता अश्विनच्या मागे मागे जाते थोडं दारापर्यंत आणि म्हणत असते, अश्विन बोल ना रे, अरे बोलल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तूच सांगतोस ना, अरे बोल ना रे माझ्याशी अश्विन, अरे अश्विन, असं म्हणून प्रिया आता दारातच उभी राहते. अश्विन घरात निघूनही जातो. आता प्रिया तिथे स्वतःच्या मनाशी बडबडत राहते बरं का. प्रिया मनाशी विचार करत असते, काय दिवस आलेत माझ्यावर, ही अस्मिता पण मला सुनवायला लागली, आता वाटेल तसं बोलायला लागली ही. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ना ते बघ. अगं तुझ्या बाहेर खायली नवऱ्याला सांभाळ, माझे हात दगडाखाली आहे म्हणून गप्प आहे, एकेकाला स्वतःची जागा दाखवून दिली असती मी. प्रिया अशी स्वतःशीच बोलते आणि तिच्या पुढच्या प्लॅनला निघून जाते बाहेर. पण आता सायली अर्जुनला हे माहिती नाहीये की प्रिया बाहेर पडली आहे. आता हे सगळं सायली अर्जुन जाणून घेतात बरं का प्रेक्षकांनो, आणि ते तिच्या मागावरच आहेत. तिने काहीही वाईट करायचा प्रयत्न केला तर त्यावरती अर्जुन सायलीचं उत्तर तयारच असतं. ते प्रियाच्या हात धुवून काय आंघोळ करून मागे लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आजच्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक मात्र नक्की करा प्रेक्षकांनो. अरे त्यातनं पुढचा प्रोमो तर धमाकेदार आहे. आता नंदिनी येणार आहे आणि सदा मैनाला वाचवणार आहे. तुम्ही तो प्रोमो सोशल मीडियावर पाहिला का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा आता अस्मिता आणि अश्विन घरात येतात तेव्हा सगळेच तिथे बसलेले आहेत. कल्पना ते विचारतात, काय रे पोरांनो, चेहरे का पडले तुमचे? प्रतापराव म्हणतात, काय ग अस्मिता, बाळाला घेऊन गेली होतीस ना बाहेर, परत का आलीस? अस्मिता म्हणते, बाहेर गेल्या गेल्या तिचा चेहरा पाहावा लागला ना आम्हाला, चिडचिड झाली म्हणून आलो घरामध्ये परत. अर्जुन म्हणतो, काय झालं? मग सायली म्हणते, प्रिया भेटली का बाहेर? अर्जुन म्हणतो, स्टोरूम मध्ये गेला होतात का तुम्ही? अश्विन म्हणतो, आम्ही कशाला जावं स्टोरूम मध्ये, मी त्या तन्वीशी बोलत पण नाही, तीच बाहेर पडली होती आणि दिसली रस्त्यात आम्हाला. अर्जुन म्हणतो, अरे अश्विन पण ती कुठे चालली होती? अश्विन म्हणतो, जाऊ दे ना दादा, कुठेही, मला काय फरक पडतोय. चल बरं अस्मिता ताई, तुझ्या रूम मध्ये तू ते कुठल्या औषधाबद्दल बोलत होतीस ना, चल. अस्मिता आणि अश्विन निघून जातात तिथून. पण सायली अर्जुन आता जरा बाजूला जाऊन एकमेकांशी कुजबुज करतात कानामध्ये. अर्जुन तिला खुणवतो सायलीला. अर्जुन म्हणतो, ही कुठे गेली असेल यावेळेला? सायलीला म्हणत असतो तो, हळूहळू बोलत असतात ते एकमेकांशी. सायली म्हणते, ती कुठे गेली कळायला हवंच आहे आपल्याला. पण अर्जुन म्हणतो, हो, आपल्या कुठल्याही पुराव्याला तिचा हात लागता कामा नये, काय तिचे सगळे प्रयत्न आपल्याला मोडून काढावे लागतील. सायली म्हणते, तुम्ही तिच्या मागावर जा ना, मला तुमच्यासोबत यायला आवडलं असतं आता सध्या, पण मला आई बाहेर नाही सोडणार. हो सायली, तू थांब घरी, मला संतोषकडे जायचंय आणि काही वाटलं ना तर तू मला तसं फोन कर, तशी तुझी टीम आहेच तुझ्या मदतीला, मला फोन कर. सायली म्हणते, हो, काळजी घ्या स्वतःची. अर्जुन म्हणतो, मॉम डॅड मी बाहेर चाललोय, येतोच, असं म्हणून अर्जुन बाहेर निघून जातो. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कुठे गेली आहे? प्रियाने तिचा कुठला तरी एक माणूस पकडलाय आणि त्या माणसाला सांगत असते प्रिया, पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय तो माणूस म्हणत असतो, अहो मॅडम, अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये कळलं ना की मी तुमच्या हाताखाली काम करतोय तर माझी नोकरी जाईल हो. प्रिया म्हणते, नाही होणार असं काही, मी देते ना तुला व्यवस्थित पैसे, उगाच काळजी करू नकोस. त्या जयेशकडनं काही माहिती काढली आहेस का तू? तो माणूस म्हणतो, त्यांचा पत्ता कळलाय मला, ते सध्या चैतन्याच्या घरी आहेत. त्यावरती प्रिया म्हणते, व्हेरी गुड, पुढे काय करायचं माहितीये का तुला? चल जा पटकन कामाला लाग, काम झालं ना की कॉल कर मला आणि सगळं काम आजच संपून टाक. आणि हो, मी सांगते ते लक्ष ठेवून ऐक, सीसी कॅमेऱ्याकडे लक्ष दे, ज्या ज्या रस्त्यावरती सीसी कॅमेरे असतील तिथून जाऊ नकोस, नाहीतर सायली अर्जुन तुमच्यापर्यंत पोहोचतील. काळजी घेऊन काम कर, मला मागे एकही पुरावा सोडायचा नाहीये. त्यावर तो माणूस म्हणतो, हो हो मॅडम, मी काळजी घेईल. प्रिया म्हणते, तुझ्या मागावर कोणी येत नाही ना, याच्याकडे लक्ष दे, काळजी घे, मग यश माझंच आहे. त्यावर हा माणूस म्हणतो, ठीक आहे मॅडम, येतो मी. हा अर्जुनच्याच ऑफिसमधला माणूस आहे कोणीतरी, मे बी प्रेक्षकांनो, आणि त्याला कळलंय की, म्हणजे जयेशमुळे कळलंय त्याला की सदा आणि मैना चैतन्याच्या घरी आहेत. त्यामुळे आता तो सदा मैनाला घेऊन येतो बरं का. तिथून सगळा प्लॅन त्यांनी आजच दाखवलाय. हा माणूस निघून जातो तेव्हा प्रिया विचार करते, आता सगळं माझ्या मनासारखं होणार आहे, पुढच्या तयारीला लागायला हवं. आता इथून पुढचा सीन त्यांनी दाखवलाय संतोषचा बरं का मंडळी. संतोषला त्यांनी अर्जुनने आणि चैतन्याने म्हणजे एक व्हिडिओ दाखवलाय. त्या व्हिडिओमध्ये त्याची बायको किडनॅप झाली आणि ती संतोषला काहीतरी सांगते असं आपल्याला दिसतंय. संतोष तो व्हिडिओ बघत असतो. त्याची बायको व्हिडिओमध्ये म्हणत असते, बघा बघा या प्रिया मॅडमने कसं बांधून ठेवलंय मला. अहो ती प्रिया मॅडम चांगली नाहीये हो. अहो तिला भीती वाटते की तुम्ही तिचं कधी पण नाव घ्याल. माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही तिच्या खुनाचा आळ स्वतःवर घेतला आणि ती बाई माझ्या आणि तुमच्या दोघांच्या जीवावर उठली आहे. हो, संतोष त्याच्या बायकोचा व्हिडिओ बघतोय आणि रडतोय. आता ती बाई म्हणत असते, त्याची बायको, अहो आता तरी खरं बोला, माझ्या ऑपरेशनसाठी एवढा मोठा गुन्हा स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. मला सांगा, अहो उद्या मी बरी झाले तर तुमच्याशिवाय मी कशी राहील? अहो हे बघा, विचार करा. अहो अर्जुन दादा, सायली वहिनी चांगली लोक आहेत, ते माझ्या ऑपरेशनचा सगळा खर्च बघणार आहेत, ते तुमची सुद्धा सुटका करणार आहेत जेलमधनं. ऐका माझं, आता तरी खरं बोला.
अर्जुन आणि चैतन्य मिळून या संतोषला जेलमध्ये हा सगळा व्हिडिओ दाखवत आहे त्याच्या बायकोचा. हा सगळा अर्जुनने केलेला बनावे संतोषने खरं बोलावं म्हणून. आता त्याची बायको व्हिडिओमध्ये त्याला तीनदा सांगत असते की अहो माझं ऐका, हे बघा जे काही आहे ते खरं खरं बोलून टाका. संतोषने तो व्हिडिओ पाहिला बरं का. आता अर्जुनने बंद केला त्याचा फोन. संतोष म्हणत असतो प्रिया मॅडम असं काही करणार नाही हो. अर्जुन म्हणतो काय रे बाबा, तू त्या प्रियाला कितपत ओळखतोस? आम्हाला माहिती आहे ती किती खालच्या लेवलला जाऊ शकते ते. हे बघ तुझ्या बायकोला सोडवलंय आम्ही, तुला तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचंय का? त्यावर संतोष म्हणतो हो हो बोलायचंय. मग आता अर्जुन म्हणतो हाच आहे ना तिचा नंबर. अर्जुनने फोनमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केला आता त्याच्या बायकोला आणि म्हणतोय हाच आहे ना तुझ्या बायकोचा नंबर. मग तो संतोष म्हणतो हो हो हाच नंबर आहे माझ्या बायकोचा. संतोष आता त्याच्या बायकोशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. त्याची बायको म्हणते हां हो बोला. मग संतोष आधी तर खूप रडतो त्याच्या बायकोला बघून आणि मग म्हणतो तू ठीक आहेस ना अगं? त्याची बायको म्हणते हो हो मी बरी आहे, तुम्ही लवकर परत या. अर्जुन दादा तुम्हाला जे काही सांगतायत ते तुम्हाला ऐकावं लागेल, प्लीज ऐका. मग त्यावर संतोष म्हणतो खरंच का गं तुला त्या प्रिया मॅडमने किडनॅप केलं होतं? ती बायको म्हणते त्याची हो. अहो ती बाई खूप स्वार्थी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी ती तुम्हालाही फसवू शकते. तुम्ही त्या बाईची मदत करू नका. हे बघा माझं ऐका. अर्जुन दादा सायलीताई जे काही सांगतायत ना ते तुम्ही नीट ऐका, तरच आपल्याला पुढे चांगलं आयुष्य जगता येईल. त्यावर संतोष म्हणतो बरं ठीक आहे मी बोलतो तुझ्याशी नंतर. काय आहे ना प्रेक्षकांनो, एखाद्या चांगल्या कामासाठी खोटं बोललं ना तर ते खोटं नसतं. अर्जुन आणि सायली प्रियाला शिक्षा देण्यासाठी हा सगळा बनाव त्यांनी केलाय आणि संतोषने खरं बोलावं म्हणून हा सगळा प्लॅन. संतोष आता कन्व्हिन्स होतो बरं का प्रेक्षकांनो, बघत राहा. ठरलं तर मग अर्जुन म्हणत असतो संतोषला बोलणारेस का बाबा आता तरी खरं? चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन मला असं वाटतं संतोषला जरा विचार करायला वेळ द्यायला हवा. अर्जुन म्हणत असतो बरं ठीक आहे हरकत नाहीये. संतोष तुला जेव्हा केव्हा मला खरं बोलावंसं वाटलं ना तेव्हा मला फोन कर. आणि बरं तुझ्या बायकोची काळजी करू नकोस, तुझ्या बायकोचं ऑपरेशन आम्ही आमच्या ट्रस्टमधनं करू. तुझ्या बायकोचं ऑपरेशन आमच्या ट्रस्टमधनं केलं जाईल, त्याची चिंता तू करू नकोस. तुला एकही रुपया खर्च येणार नाही. हां पण अर्थात त्यासाठी तुला खरं बोलावं लागेल. सगळं खरं खरं सांग म्हणजे तुझे सगळे टेन्शन्स दूर होतील संतोष. अर्जुनने संतोषला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलाय आणि डोंट वरी प्रेक्षकांनो तो कन्व्हिन्स झालाय. उद्याचा भाग एकदम धमाकेदार असणार आहे बरं का. त्या नवीन प्रोमोमध्ये आपण असं बघतोय प्रेक्षकांनो की सायलीने प्रियाला मारून मारून लाल केलंय आणि फायनली तुम्हाला सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे. DNA रिपोर्ट सुद्धा सायलीने सगळ्यांना दाखवलेत. आता या पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय प्रिया अशी लपत घरात येत असते तेव्हा सायली तिला खिडकीतनं बघते आणि विचार करते प्रिया अशी का येते घरामध्ये, तिच्या हातात कसली चिठ्ठी आहे? प्रियाच्या हातात एका पॉयझनच्या नावाची चिठ्ठी आहे बरं का प्रेक्षकांनो, काल आपण प्रोमोत पाहिलं होतं. आता सायली मुद्दाम तिथे दाराजवळ उभी राहते जेणेकरून आल्या आल्या प्रियाला जोरात टक्कर देता यावी आणि तसं ती करते सुद्धा. आता प्रियाच्या हातात टक्कर लागल्यामुळे ती चिठ्ठी खाली पडते, दोघींची धडक होते मुद्दाम, म्हणजे सायलीने ती मुद्दाम घडवून आणली. प्रिया वैतागते बरं का, पण सायलीने पायाखाली ती चिठ्ठी दाबली आहे बरं का प्रेक्षकांनो. जेव्हा प्रियाची आणि तिची धडक होते तेव्हा प्रिया चिडते बरं का आणि म्हणते तू मुद्दाम करतेस ना सायली, हे सगळं का त्रास देतेस ग, दिसत नाही का तुला? सायली तिला म्हणते ए प्रिया आवाज खाली कर, या घरात तू आश्रित आहे हे विसरू नकोस हा. प्रिया म्हणते मी सरळ रस्त्याने चालले होते सायली, तू मध्ये आडवी आली आहेस. सायली म्हणते तुझा रस्ता कधी सरळ असतो ग प्रिया, बघावं तेव्हा वाकडी करूनच चालत असतेस तू. अधूनमधून तुला असे धक्के देणं गरजेचं आहे ग प्रिया. नशीब समज तुला छोटे छोटे धक्के मिळतात. ज्या दिवशी मोठा धक्का बसेल ना तुला प्रिया, त्या दिवशी तुझा कणा मोडेल आणि तू उठूही शकणार नाहीस पुन्हा प्रिया. प्रिया म्हणते तू न सायली बघत राहा, ही अशी स्वप्न बघत राहा तू. अगं अशी स्वप्न कधी तुझी पूर्ण होणार नाहीये ग. अगं तू तर घराबाहेर काढायला निघाली होतीस ना मला, पण काय झालं, आईने मला घरात घेतलं ना. तसंच मी अश्विनच्या आयुष्यात परत शिरणार आहे आणि मग तुझी जी काही ही वांझोटी चिडचिड आहे ना ती करत बस तू. प्रिया असं बोलते आणि घरात निघून जाते. सायली प्रिया गेल्या गेल्या पटकन तिच्या पायाखाली लपवलेली चिठ्ठी हातात घेते आणि बघते ती चिठ्ठी. तिला काही नीटसं कळत नाही, पण एवढं मात्र नक्की कळतं की हे कुठलं तरी औषध आहे. सायली आता तेवढ्यात अर्जुन येतो बरं का आणि म्हणतो अगं सायली तू अशी दारात का उभी आहेस? सायली म्हणते अहो आत्ता प्रियानं घाईघाईने आली होती घरात म्हणून मी मुद्दामच तिला धक्का दिला, तेव्हा तिच्या हातून हे प्रिस्क्रिप्शन पडलंय बघा ना, यात एक औषध लिहिलेलं आहे. अर्जुन म्हणतो हे कसलं औषध आहे? म्हणजे अश्विनला विचारूयात का, त्याला माहिती असेल बघ. आता इथून पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की जयेश जो सदा मैनावर लक्ष ठेवून आहे ना चैतन्याच्या घरात, तो कशासाठी तरी बाहेर पडलाय. तेवढ्यात प्रियाचा हा माणूस त्या घरात शिरतो बरं का आणि सदा मैनाला गाठतो. सदा मैनाला ऑब्विसली खोटं बोलून तो तिथून काढतो. सदा आणि मैना एकमेकांशी बोलत असतात. सदा मैनाला म्हणत असतो गेल्या जन्मी तू काहीतरी पाप केलं असणार आहे म्हणून या बबलीसारखी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली आहे.
मैना म्हणते, हा याचा दोष पण तुम्ही मलाच द्या, मी नाही, तुम्ही पाप केलं असणार म्हणून ती अवदसा आपल्या पोटी जन्माला आली आहे. तेवढ्यात अर्जुनचा माणूस तेवढ्यात प्रियाचा माणूस येतो आणि म्हणतो, अहो लवकर चला लवकर चला. सदा म्हणतो, अहो भाऊ तुम्ही कोण आहे? त्यावरती तो माणूस म्हणतो, अहो मला सायली आणि अर्जुन सुभेदार साहेबांनी पाठवलंय. अहो तुम्हाला इथून हलवायला सांगितलंय. त्यांनी निरोप दिलाय मला तुम्हाला की प्रियाला कळलंय की तुम्ही इथे आहात. शांता मावशीसारखं ती तुम्हाला पण मारून टाकणार आहे म्हणे. बापरे, आता एकदम सदा मैना असं घाबरून उठतात बरं का. आता तो माणूस खोटं बोलतो आणि म्हणतो, अहो सायली आणि अर्जुन साहेबांनी सांगितलंय की तुम्ही पटकन माझ्यासोबत चालायचंय. मैना म्हणते, अहो पण असं लगोलग यायचंय. तो माणूस म्हणतो, अहो हो, त्यांनी मला तुम्हाला एका आश्रमात शिफ्ट करायला सांगितलंय, विश्वास ठेवा माझ्यावर, मी अर्जुन सरांच्याच ऑफिसमध्ये काम करतो. सदा आणि मैना म्हणतात, थांबा भाऊ, अहो त्या जयेशला येऊ द्या. मग तो माणूस म्हणतो, अहो नाही हो दादा, एवढा वेळ नाहीये. प्रिया म्हणते, बरं मग मी अर्जुनला नाही तर सायलीला फोन करते आणि मग निघतो, आले मी, थांबा. तेवढ्यात तो माणूस म्हणतो, अहो थांबा ताई, आश्रमात जा आधी, तिथे गेल्यावर काय करायचं ते करा ना. आता तुम्ही फोनवर बोलत बसलात आणि प्रिया आली तर? अर्जुन साहेबांनी सांगितलंय ताबडतोब निघा, प्रिया कुठल्याही क्षणी इथे येऊ शकते बरं का, चला चला लवकर चला. मग सदा आणि मैना पटकन त्यांची बॅग घेतात आणि अर्जुन सायलीने सांगितलं म्हणून या माणसासोबत निघून जातात. पण बघा मंडळी, त्यातही सायलीला यश मिळालंच आहे ऑब्व्हियसली. आता त्यांनी ठरवलंच आहे प्रियाला एक्सपोज करायचं, त्यामुळे ती एक्सपोज होतीच आहे. आता अश्विनला ते प्रिस्क्रिप्शन दाखवलंय सायली अर्जुनने या सीनमध्ये. अश्विन म्हणतो, बाप रे दादा, हे तुझ्या हाती कुठून लागलं? अरे दादा, हे कुठल्या मेडिसिनचं प्रिस्क्रिप्शन नाहीये, अरे हे स्लो पॉयझन आहे. म्हणजे एखाद्या माणसावर याचा जर प्रयोग झाला ना तर तो माणूस हळूहळू मरेल आणि विशेष म्हणजे कळणार पण नाही की कुठल्या कारणामुळे तो माणूस मेलाय ते. अर्जुन सायली ते ऐकतात आणि त्यांचे चेहरे असे एकदम घाबरल्यासारखे होतात. अर्जुन मनात विचार करतो, बापरे, प्रिया हे पॉयझन कोणाला देणार आहे? मग अश्विन म्हणतो, अरे दादा तुला हे कुठे मिळालं? हे सहजासहजी असं मिळत नाही. अर्जुन आता अश्विनला खोटं बोलतो. आता काय सांगणार ना तो प्रियाच्या बाबतीत, कारण त्यांना अजून काही कन्फर्म नव्हतं म्हणून तो काही बोलला नाही अश्विनला. तो अश्विनला म्हणतो, अरे हे माझ्या ना एका केसच्या बाबतीत मला हवं होतं, माझ्या क्लायंटच्या बाबतीत आहे. अश्विन म्हणतो, बापरे, अरे दादा, आय होप तुझ्या केसमध्ये या पॉयझनमुळे कोणाची डेथ नसेल झाली असावी. बरं चल ठीक आहे, मला दवाखान्यात जायचं आहे असं म्हणून अश्विन निघून जातो. आता मात्र सायली अर्जुन घाबरतात बरं का. आता सायली म्हणते, बापरे, हे प्रिस्क्रिप्शन प्रियाकडे कसं आलं असेल? अहो या विषाचा ती कोणावर वापर करणार आहे? तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय जयेशचा. अर्जुन फोन रिसीव्ह करतो. जयेश तिकडनं सांगतो, सर सदा आणि मैना घरात नाहीयेत, ते कुठेतरी निघून गेले, ते चैतन्य सरांच्या घरातून गायब झालेत. हे ऐकून आता या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. थोडीफार क्लिअरिटी त्यांना कदाचित आली असावी की प्रिया सदा आणि मैनाच्या जीवावर उठली आहे म्हणून, कारण ती मुद्दाम सगळे प्रूफ मिटवून टाकते प्रेक्षकांनो, म्हणजे तिच्या विरोधात कुठला पुरावा मागे शिल्लक राहायला नकोय म्हणून. आता इथे सदा मैनाला त्या माणसाने रिक्षातून खाली उतरवलंय एका जागेवर. सदा म्हणत असते, ओ दादा, कुठे तुम्ही इथे रिक्षा उतरवली? तुम्हाला तर आश्रमात न्यायचं होतं ना आम्हाला, सायली अर्जुनने सांगितलं होतं ना. प्रियाने सांगितलेलं वाक्य त्या माणसाला आठवतं की सीसी कॅमेरा असतील, तिथून जाऊ नको. मग आता तो माणूस म्हणतो, तेच उत्तर तो सदा मैनाला देतो, अहो ताई, इथून पुढे सरळ रस्त्यावर CCTV कॅमेरे नाही आहेत ना, म्हणजे प्रिया आपल्याला तिथून बघू शकत नाही, तिच्यामुळे आपल्याला धोका आहे ना, आपण धोका कसा पत्करणार? अहो आपण इथून या रस्त्याने पुढे चालत जाऊ. हां, अलीकडेच त्याने रिक्षा थांबवली आहे बरं का. आता सदा म्हणत असतो, अहो साहेब, माझी तब्येत दमायला होते हो, मला चालता येत नाही. त्यावर तो माणूस म्हणतो, अहो सुभेदार साहेबांनी सांगितलेला तो वृद्धाश्रम इथेच आहे थोड्या अंतरावर, चला चला, अहो मी आहे ना, चला. आता त्याने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि सदा मैनाचं सामान स्वतःच्या हातात घेतलं आणि म्हणतोय, चला चला, इथेच आहे जवळ. आता बघा प्रेक्षकांनो, आता हे जेव्हा निघून जातात तेव्हा तिथे आनंदी उभी आहे. आनंदी ही मालिका तुम्ही बघत असाल ना, दृष्टीहीन मुलगी आहे पण अतिशय हुशार आणि स्मार्ट, सुंदर, गोंडस अशी मुलगी आहे. आता ती सदा आणि मैनाच्या मागे मागे अशी चालायला लागते चाचपचत, आणि ती आता प्रत्येक रस्त्याने जाताना त्यांनी असं दाखवलंय की प्रत्येक गोष्टीचा ती सुगंध लक्षात ठेवते. थोडीशी अशी त्यांच्या पाठीपाठी ती जात असते, म्हणजे सदा मैनाचा तिला जसं जसा आवाज येत असतो ना तसं तसं ती त्यांच्या हळूहळू पाठीपाठी जात असते. अर्थात मंडळी, सायलीची ही मैत्रीणच आहे, सायलीच्या मदतीसाठी आलेली. आता ह्या आनंदीने रस्त्याने प्रत्येक गोष्टी तिला ज्या ज्या खुणा लक्षात राहतील त्या लक्षात ठेवलाय. चालता चालता तिला वडापाव तळायचा वास येतो, तोही तिने लक्षात ठेवलाय. थोडंसं पुढे गेल्यावर मंदिरची घंटी तिला ऐकू येते, तीही ती ऐकत असते आणि हे सगळं ती लक्षात ठेवत असते बरं का प्रेक्षकांनो. शी इज व्हेरी स्मार्ट गर्ल.
तर आता पुढे पुढे येत आहेत सदा मैना आणि एकमेकांशी बोलत. आनंदी प्रत्येक खूण लक्षात ठेवून सदा आणि मैनाचा पाठलाग करते बरं का. हळूहळू ती त्यांच्याच मागे मागे चाललेली असते. रस्त्यात अचानक सदाला ना धाप लागते आणि आता सदाला खाली बसायचं असतं. तेव्हा मैना म्हणते, थांबायचं का तुम्हाला? तेव्हा सदा म्हणतो, नाही ग मैने, आपली ही बबली किती भयानक निघाली ग. अगं कोणालाही मारणं तिला सोपं वाटतं ग. आता अर्जुन सायली होते म्हणून आपण वाचलो ग मैने. मैना म्हणते, हो ना, सायली अर्जुन नसते तर आपलं काय झालं असतं कोणास ठाऊक. तेवढ्यात आता मंदिरची घंटा वाजते आणि मग आनंदीच्या लक्षात येतं की इथे जवळच मंदिर सुद्धा आहे. आता तिकडनं तो माणूस म्हणत असतो, चला दादा लवकर आला आता. मग सदा मैना तिथे एका गेटच्या समोर जाऊन त्या गेटच्या आतमध्ये शिरतात. आता आनंदी त्यांचा पाठलाग करतच असते बरं का प्रेक्षकांनो. आता आनंदी त्या गेट जवळ येते. सदा मैना गेटच्या आत चालले जातात. आनंदी गेटच्या जवळ येते तेव्हा तो माणूस येतो आतमधून, जो आत्ता सदा मैनाला घेऊन गेला ना आतमध्ये, तोच माणूस. आनंदीला हे सगळं दिसत नाहीये प्रेक्षकांनो, पण ती स्पर्शाद्वारे गंधाद्वारे हे सगळं लक्षात ठेवतीये. आता जेव्हा आनंदी त्या गेटला हात लावते तेव्हा तो माणूस म्हणतो, काय होतंय, काय पाहिजे तुम्हाला? आनंदी म्हणते, दादा मी कुठे आली हो? त्या माणसाच्या लक्षात येतं की हिला दिसत नाही म्हणून. त्यामुळे तो माणूस म्हणतो, हिते ना सत्संग सुरू आहे, भाविकांनी आत यायची वेळ संपली आहे बरं का ताई, आता तुम्ही जा, तुम्ही निघा. आनंदी म्हणते, अहो मला एकदा तरी आत न्या ना दादा. तो माणूस म्हणतो, अहो नको, संपली ना वेळ, तुमच्यामुळे मला ओरडा खावा लागेल, जा तुम्ही जा आता. आनंदी आता बाहेर येते आणि तिला हे सगळं संशयास्पद वाटतंय. आता आनंदी स्वतःच्या मनाशी बोलते की हे सगळं खूप अवघड आहे नाही, म्हणजे हा माणूस खोटं बोलत होता. हा तोच माणूस आहे मगाशी रिक्षात उतरल्यानंतर CCTV फुटेज दिसायला नको प्रियाला असं म्हणत होता ना. हा आश्रमात गेलाय घेऊन. नाही नाही, हे काहीतरी अवघड आहे, संशयास्पद आहे, सायली ताईला मला सांगायला हवं. असं म्हणून या आनंदीने सायलीला फोन लावलाय. सायली म्हणते, बोल अगं आनंदी, कसं काय कॉल केलास? आनंदी म्हणते, तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. आणि इथेच त्यांनी आजचा हा भाग संपवलाय. अर्थात सायलीला सगळं कळलंच असणार की सदा मैनाला प्रियाने पुन्हा किडनॅप केलंय म्हणून. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, सायली सदा मैनाला सोडवणार आहे. आजचा भाग इथेच संपलाय. पुढचा प्रोमो याही पेक्षा धमाकेदार आहे. सायलीने नंदिनीला फोन करून कळवलंय मदतीसाठी. नंदिनी म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतली नायिका. इथे प्रियाने सदा मैनाला एका आश्रमात नेलं आणि डॉक्टरच्या रूपात प्रिया आली आहे बरं का. आणि मैनाला इंजेक्शन देत, तोंडाला मास्क लावून आली आहे प्रिया प्रेक्षकांनो, नर्सच्या वेशात आहे. त्यामुळे सदा मैनाला ती ओळखू आलेली नाहीये. आता तो डॉक्टर म्हणतो, तुमच्या रक्तात कमी आहे हिमोग्लोबिनची, त्यामुळे तुम्हाला हे इंजेक्शन द्यावं लागेल. प्रिया आता सदा मैनाला इंजेक्शन देणार. तेवढ्यात तिथे नंदिनी पोहोचते बरं का प्रेक्षकांनो. आता हे तुम्हाला उद्याच्या भागात दिसेलच. मजा येते ना तुम्हाला एपिसोड बघायला. मस्त दाखवत आहेत खरंच ते सगळे एपिसोड. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग आजचा हा भाग मस्त होता की नाही, मग लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंदिनी सदा मैनाला वाचवते आणि आता संतोष पण प्रियाच्या विरोधात कबुली द्यायला तयार झालाय बरं का मंडळी. आणि प्रियाच्या विरोधातले DNA रिपोर्ट पण उद्या येणार आहेत. उद्या किंवा परवा दाखवतील ते, आय थिंक सो. आणि प्रिया आता कायमची एक्सपोज होणार आहे. बघत राहा. ठरलं तर मग खूप छान घडामोडी दाखवतात ते आणि खूप वेगाने घडतात असंही दाखवतात. मस्त मजा येते हा प्रेक्षकांनो एपिसोड बघायला सध्या. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. धन्यवाद.